नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ 2025-26 B.Ed 105 डिजिटल टीचिंग स्किल लेसन. इयत्ता 7वीचा पाठ घेतलेला आहे आपण भूगोलाचा. त्यातला आपण प्राकृतिक भूगोल हा घटक घेतला आहे आणि त्यातला वृष्टी हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. पाठ निरीक्षक प्राध्यापक शबाना मोकाशी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पाठ घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, वृष्टी ही निसर्गाची अमूल्य देणगी असून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन तिच्यावर अवलंबून आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढतो आणि शेतीला चैतन्य मिळते. नद्या, तलाव, विहिरी यांचे जलसाठे पावसामुळे भरून निघतात. योग्य प्रमाणातील वृष्टीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पावसाळ्याच्या आगमनाने निसर्ग अधिक हिरवागार व प्रसन्न दिसतो. तुम्ही या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतच असेल की गवत आहे आणि त्याच्यावर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे त्याच्या पावसाचे थेंब दिसत आहेत. तर निसर्ग असा हा हिरवागार आणि प्रसन्न दिसतो. यामुळे हवा शुद्ध होते आणि तापमानातही मनशांती देणारी घट होते. पावसामुळे वनस्पती, प्राणी आणि मानव या तिघांचेही जीवन सुकर होते. अतिवृष्टी आणि अल्पवृष्टी या दोन्ही समस्या असल्या तरी योग्य प्रमाणातील पाऊस हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच वृष्टीचे महत्त्व जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आज आपण वृष्टी हा घटक अभ्यासणार आहोत. तर वृष्टी म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. वृष्टी हा निसर्गातील जलपुरवठ्याचा सर्वात महत्वाचा स्रोत मानला जातो. पावसाचे आगमन होताच वातावरणात गारवा आणि ताजेपणा पसरतो. वृष्टीमुळे कोरडी पडलेली जमीन जागृत होते आणि नव्या जीवनाला सुरुवात होते. पावसामुळे जंगलातील सजीव सृष्टीही सक्रिय होते आणि पर्यावरण अधिक संतुलित राहते. काही प्रदेशांत वृष्टी आनंद घेऊन येते, तर काही ठिकाणी तिच्या कमतरतेमुळे संकटांची निर्मिती होते. त्यामुळे तिचे योग्य प्रमाण अत्यावश्यक आहे. वृष्टी ही बाष्पीभवन क्रियेमुळे होते, ज्यात ढगांतून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात वर्षाव होतो. थोडक्यात काय तर ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा पाण्याचा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. तर आता आपण वृष्टीचे रूपे पाहूयात. तर वृष्टीचे 3 रूपे आहेत: हिम, गारा आणि पाऊस. तर आता आपण हिम ही संकल्पना अभ्यासूया. हिम म्हणजे जेव्हा वातावरणातील हवेचे तापमान गोठणबिंदूखाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. यालाच हिमवृष्टी असे म्हणतात. हिमवृष्टी उच्च प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात होते. उष्ण कटिबंधात सुमारे 5,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर होते. हे हिम पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, तर जमिनीवर साचते. यामुळे हिमप्रदेशातील लोकांना हिमदाह होण्यापासून काळजी घ्यावी लागते. तुम्हाला ह्या स्लाइडवर दिसतच असेल की हिमालय हा दिसतो आहे. तर अ, अ, हिमालयात हिमवृष्टी ही काश्मीर, लडाख, अ, कुलू मनाली या ठिकाणी होत असते. दुसरा घटक आपण गारा पाहणार आहोत. तर गारा म्हणजे ढगांमध्ये जोरदार वारे, विजा व अति थंड तापमान असते. या परिस्थितीत ढगांतील पाण्याचे थेंब वर खाली फिरत राहतात. प्रत्येक वेळी ते थंड हवेमुळे गोठतात आणि त्यावर बर्फाचे नवे थर साचतात. अशा प्रकारे लहान ते मध्यम आकाराचे गोलाकार बर्फाचे गोळे तयार होतात. हे गोळे जड झाल्यावर जोरात जमिनीवर पडतात. या बर्फाच्या गोळ्यांना गारा असे म्हणतात. गारा बर्फाच्या कठीण गोलाच्या स्वरूपात असतात. गारांची वृष्टी ही अचानक होते. ती प्रामुख्याने उन्हाळ्यात किंवा बदलत्या हवामानात होते. गारा जमिनीवर पडताना जोरात आपटतात.
उदाहरण द्यायचं झालं तर एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतातील गहू किंवा द्राक्षांची पिकांचे नुकसान होते. काही वेळा पावसासोबत गारांचा पाऊस देखील पडला जातो. या चित्रफितीमध्ये तुम्हाला दिसतच असेल की गारांमुळे शेतीचे किती प्रमाणात नुकसान होते. गारांचे प्रमाण हे जास्त प्रमाणात झाले तर शेतीचे नुकसान होते आणि थोड्या प्रमाणात झाले तर ते आपल्याला आनंददायी वाटते. त्याचप्रमाणे आपण तिसरा घटक आता अभ्यासणार आहोत की पाऊस. पाऊस म्हणजे काय? तर सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव व जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाणी जलबाष्पाच्या रूपात हवेत वर जाते. वरच्या थंड हवेमुळे हे जलबाष्प थंड होऊन संघनित होते व लहान पाण्याच्या थेंबांच्या रूपात ढग तयार होतात. ढगांमधील हे थेंब एकमेकांशी मिळून मोठे व जड होतात. जेव्हा ते थेंब हवेच्या धरून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा जड होतात, तेव्हा ते पृथ्वीवर पाण्याच्या स्वरूपात खाली पडतात. या प्रक्रियेलाच आपण पाऊस असे म्हणतो. तर पावसाचे देखील आपण दोन प्रकार पाहणार आहोत. म्हणजे जर पाऊस योग्य प्रमाणात झाला, तर या चित्रफितीमध्ये तुम्हाला दिसतंय की काही लोक ही लावणी करत आहेत. तर भातासाठी पूरक प्रमाणात पाऊस जर पडला, तर शेतकऱ्याला ते दिलासादायक असते. पण जर दुसऱ्या चित्रफितीत तुम्ही पाहिले, तर पाऊस हा पडलेलाच नाही. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट बघतोय. आणि आजकाल हवामानाचं म्हणजे ऋतूचं असं चक्र झालंय की पहिल्यांदा 4 महिने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतुचक्र व्यवस्थित चालू होतं. पण आजकाल जर आपण बघितलं तर पाऊस हा कधीही पडतोय. उन्हाळ्यात सुद्धा पडतोय आणि हिवाळ्यात सुद्धा पडतोय. त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच मोठ्या संकटांना सामोरे जायला लागत आहे. तर अशा प्रकारे आज आपण वृष्टी कशी होते हे पाहिले. पुढच्या तासाला आपण पावसाचे प्रकार अभ्यासणार आहोत. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते, तर तुम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हिमवृष्टी ही कोठे होते? हिमालयात. अगदी बरोबर. छान उत्तर दिले सुवर्णाताई. अ, गारा कशापासून बनतात? आत्ताच आपण अभ्यास केला म्हणजे घटक अभ्यासला आहे. कोणी सांगू शकेल का गारा कशा होतात? पावसाचे जे पाणी पडतं ते घन स्वरूपात असतं. म्हणजे द्रव स्वरूपात पडलं तर तो पाऊस असतो आणि जर ते घन स्वरूपात पडलं तर त्याचा एक असा बर्फासारखा गोळा असतो, तर ते गारा म्हणू शकतो आपण त्याला. वृष्टीचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरले जाते? कोणी सांगू शकेल का? मिलीमीटर प्रमाण ना? वर्षामापक हे असतं वृष्टीचे प्रमाण मोजण्यासाठी. आणि पावसामुळे नद्या व तलावांची काय वाढते? खूप सोपा क्वेश्चन पाणी आहे हा. साठे. हो, पाणी पाणी साठे. साठे. बरोबर. छान, खूप छान उत्तर दिली आहेत. तर मी आता तुम्हाला एक छोटासा स्वाध्याय देते. तर तुम्ही घरून हा करून आणायचा आहे. उद्या आपण चेक करणार आहोत. तर वृष्टीची रूपे सविस्तर स्पष्ट करा. असा हा क्वेश्चन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तो लिहून घ्या.
हा झालाय व्यवस्थित. लगेच दुसरा घेणार आहे का कोण? कारण काय होतंय नंतर ट्रेन मध्ये असते मी, तिथं आवाज येत नाही, मग मला पोहोचायला 7 वगैरे वाजतात. नंतर 9ला वगैरे कोण घेणार असेल तर सांगा मला.